आई पद्मावती, झालं? पालखीची तयारी झाली का सरपंच? हा दादा, पालखीला हात लावू नको. का? औंधाच्या सालापासून पालखीचा मान नरसिंगरावांचा, महादाचा नाही. पण का? गाववाले देवीच्या उत्सवासाठी यंदा 21,300 रुपये जमलेले आहेत आणि त्यातले 5,000 रुपये एकट्या नरसिंगरावाने दिलेले आहेत. असं कसं म्हणता? हा मान पिढ्यानपिढ्या आमच्याकडे चालत आलेला आहे, अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून. ऐक ना गावकडे, माझं आणि माझं किती बी भांडण असलं तरी मी त्याचीच बाजू घेऊन सांगेन. पालखी मादानच उचलाय हवी. हा नरसिंग्या का बादसिंग्या कुठलं उपटलं उपटसून बसतात. ए म्हातारे मंडळी, आमचं हे नरसिंगराव पालखी झाल्यावर समजा गावाला पुरणपोळीचं जेवण देणार आहेत. अरे गप्र, गाव जेवण देतोय. इथं भीक मागून आणि उदारी ठेवून पेज गिळत होता नरसिंग्या. दुर्गा, बाई माणसाने मध्ये मध्ये लुडबुडण्याचं कारण नाही. काल रात्री देवळाच्या सभासदांची मीटिंग झाली आणि त्यात हा ठराव मंजूर केला गेलाय. हो, पण यात माझा कसूर काय? मी काय गुन्हा केला? कसूर गुन्हा घ्या. तुझा पोरगा गणप्या सगळ्या गावावर रोवून टाकलेला, त्याचा बाप तू. होय. अरे उद्या तू खपल्यावर पालखीचा मान तुझ्या पोराकडे गणपाकडे जाणार. होय, हे आम्हाला खपणार नाही. काय होय का रे मंडळी? गणपाने का आम्हाला? आणि या पालखी बसणं काय? पण या देवळापासून मी 4 हात लांब जेव्हा द्याला हाकलून द्या त्याला, नाहीतर काय पळवते नुसती गावाला. उकिरडा आहे उकिरडा. बाजूला पोरांनो, चला ना, पालखी कशी थांबा. पण का? आपले पालखी जाऊ दे. बोला देवी पद्मावती की, देवी पद्मावती की. तुझ्या बाबांचा एवढा अपमान झाला तरी तो अपमान माझ्यामुळेच झाला. त्यांना अभाव आहे पण मी नकोय. मी का नको याचा विचार करायला नको? घेतोय काय करतो ती अशी चितू होऊन मी जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट? तुझ्यामुळे झालं हे. मला माहिती आहे आबा, हे समजा माझ्यामुळे झालं, पण माझी शपथ आहे तुला आबा, हे असलं काही करू नकोस. खाली उतर. तुला दुःख होईल असं मी कधी वागणार नाही बघ यापुढे. खाली उतर आबा. खरंच माझ्या लेकरा असा छाड्यासारखा वाटतोय. मी गाव सोडून चाललोय आई पद्मावती. पुन्हा या गावात येईन ते मानानच. सगळे लोक झुकून सलाम करतील तेव्हाच. होय देवी, आम्हाला यश दे. अरे तू कसं आलास? होय मित्रा, जी गत तुझी तीच गत माझी, जी प्रतिज्ञा तुझी तीच प्रतिज्ञा माझी. चल जाऊया. अरे पण जायचं कुठं? अरे सगळे लोक नशीब काढायला जातात तिथंच, मुंबईला. चल, नमस्कार कर पहिला. साहेब गाडी आली, मी पकडतो. बरोबर. काय झालं? दिवाळी आली वाटतं. दिवाळी आली. दिवाळी फार लांब आहे. नको तेवढा खा खातो मग नसते आवाज काढत बसतो. मी नाही आवाज काढणार. परचा ट्रक को मारो गोली. ऊपर से करमचंद का माल निकालो. 10 लाख का माल है. चल. अच्छा वर लगल दिसतायत. माल कुठे? माल कुठे? माल माल नाही म्हणतो इकडे असणार. माल कुठे?
काय नाही ब्राऊन शुगर बापरे आम्हाला साधी साखर परवडत नाही तर काय आम्ही मुंबईला जायला निघालो होतो टेम्पो मिळाला नाही एसटी मिळाली नाही म्हणून ट्रक नाही चाललो घेऊन चालला होतात ना वासावर नाही दोघे गुन्हेगार वाटत नाही काका गोवा तुम्ही नको तिथं ना खुपसू नका ट्रक आणि या दोघांना तुम्ही ताब्यात घेऊन निघा बोला काय बोलू खरं बोला खरं ते सांगतो तो ट्रक आमचा नाही हो. त्या ड्रायव्हरचं नाव ममदी असं काहीतरी आहे. आणि त्याच्या गालावर एवढा मोठा चामखीळ आहे. आणि तो क्लीनर होता ना त्याचं नाव परशा त्याच्या डोक्यावर एवढी मोठी जखम होती लहान होती लहान होती. अच्छा हवालदार घेऊन जाय ना आपल्याला घरी सोडताय लॉकअप मध्ये तेच म्हणते लॉकअप म्हणजे आमचं घर मध्ये म्हणजे फार आज दात काढून 15 दिवस झाले दात घातलेच नाही इथं पहिल्यांदा चालेल दिसताय नाही पंची मला काय वाटलं आम्ही तुमच्यासारखे इकडे रोजचे मुक्कामाला असतो काय? मुकाट आणि डोकं चेप ए पाय चेप ए डोकं आणि पाय चेपायला आम्ही काय तुझे नोकर वाटलो का काय दाब म्हणतोय ना त्याचा कान छाटून चाकू म्हटलं की मला घाबरतो. तो डोकं चेपतो कुठे डोकं खालीच चाललंय डोकं डोकं कुठे गेलं डोकं कुठे इकडे आलं पुढे काका ट्रकचा मालक कोण आहे याचा शोध घ्या येस सर 24 तासाच्या आत तुमच्या समोर हजर करतो आणि मगच तुम्हाला सॅल्यूट करतो. कांती सेठ आज 12 तारीख आहे. यू इडियट चला रे पप्पा प्लीज आज શું છે પપ્પા એ માણસો तुमच्याकडे काय येतात आणि तुम्ही त्यांना पैसे का देता आणि પછી તમે આટલી બધી દારૂ પીઓ છો કે તમે કઈ ભાન પણ નથી રહેતું ही माणसं माझ्याकडे वाईट नजरेने बघतात तरी सुद्धा तुम्ही गप्प राहता બધું જાણું છું બધું સમજુ છું છતાં પણ હું મજબૂર છું मी मरेन तेव्हा या दुःखातून सुटेन नाही बाबा, मरेन नाही. तेव्हा मणिबेन શું બેનબા મહારાજને કહે કે જમવા તૈયાર હોય તો પપ્પા માટે પીરસી દે ભલે મહારાજ હા શેઠને જમવા માટે કાઢ અરે પણ શેઠ નું પીવાનું પૂરું થયું પપ્પા પ્લીઝ પપ્પા તમે કોઈ બ્લેકમેલ તો નથી કરતો ને પપ્પા तुम्ही पोलिसात का जात पोलीस MRF 5307 तुमचा ट्रक आहे हा पण काय झालं या या माणूस आहे. साहेब सॅल्यूट 24 तासाच्या आत ट्रकच्या मालकाला मी पकडला या मनीषा शाह मी पकडला बरा आपण मिस मनीषा शहा हो, या. प्लीज कम दिस वे अरे मी एवढं पकडलं तर काहीच ना माझ्या गणप्याला राजाची लेख सांगून येईल राजाची लेख मी गणपा मी नाही का तुमच्या मोटारीला धक्का मारला होता होय आणि मला ह्या गॅसला हवालदारनं धक्का मारला Stop. काय कळत नाही काय नाही कुणासमोर काही बोलतो इन्स्पेक्टर आहे ते होय मला वाटलं हवालदार माझं नाव बाबुलनाथ मला प्रेमानं बा Stop. चूक म्हणतात बोला मिस मनीषा हे आमचे ड्रायव्हर आणि क्लीनर नाहीयेत आमच्या ड्रायव्हरचं नाव ममद्या होतं आणि क्लीनरचं नाव मला वाटतं परशा हा परशा होतं तेच तर तुम्हाला सांगत होतो थँक्यू मिस मनीषा या तुमच्या ट्रक मध्ये स्मगलिंगचा माल आणला जात होता काय माय गॉड अरे हो ट्रक मधून जो तांदूळ आणला जात होता तो तुम्ही करमचंदला पोहोचणार होतात मी शहा नाही अहो करमचंदशी आमचा काही संबंध सुद्धा नाही आम्ही तो माल एका कंझ्युमर सोसायटीला पाठवणार होतो करमचंद पैकी कोणाला आम्ही ओळखत सुद्धा नाही ठीक आहे आमची चौकशी पूर्ण झाली की तुमचा ट्रक तुम्हाला परत मिळेल बर आणि ड्रायव्हर आणि क्लिनर जर आढळलाय तर आम्हाला इन्फॉर्म करा हो इन्स्पेक्टर साहेब एक रिक्वेस्ट होती त्या दोघांचे काही दोष नाही त्यांना प्लीज सोडून देता होयच हवालदार हवालदार त्यांना सोडून द्या सोडून द्या त्यांना मी वास घेऊन सांगितलं नव्हतं दोघं निर्दोष आहेत म्हणून घबरा हो गप्पच आहे मग जाता जाता तुम्ही यांना घरी सोडून जा येस सर
चला ए नाव बोल. मनीषा आताच कळलं मला. हो आपल्याला विचारतात ते. चल मनीषा नावली नावली चल, नावली